ओके, तर वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल की आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मबद्दल डिस्कस करणार आहोत. आता व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याच्यापूर्वी मला एक दोन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला फक्त सांगतो आणि आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया. मी जास्त तुमचा टाइम नाही घेणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, खूप लोक मला खूप दिवसांपासून बोलवते की एक अशी क्रिप्टो प्लॅटफॉर्म आम्हाला सजेस्ट करा ज्याच्यामध्ये स्प्रेड कमी असतील आणि सोबतच MT5 वरती आम्ही ट्रेडिंग करू शकतो. आणि फायनली खूप दिवसानंतर एक अशी प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आलेले आहे ज्याचा मिनिमम स्प्रेड आहे, म्हणजे स्प्रेड खूप कमी आहे. जर तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करत असाल आणि नॉर्मल तुम्ही फॉरेक्समध्ये करत असाल तरी सुद्धा स्प्रेड खूप कमी आहेत. आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर या प्लॅटफॉर्ममध्ये आपण MT5 वरती ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे जे नॉर्मल तुम्ही ब्रोकरवरती किंवा नॉर्मल तुम्ही जे प्लॅटफॉर्मवरती MT5 मध्ये ट्रेडिंग करतात सेम तसंच MT5 वापरून ट्रेडिंग करू शकता. आता या प्लॅटफॉर्मचं नाव आहे NYS मार्केट. आता मी सुद्धा खूप दिवसांपासून NYS मार्केटवरती ट्रेडिंग करतोय. माझ्याकडे 100Kचा अकाउंट आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते 100Kचा स्टेटस काय किंवा ते अकाउंट प्लस आहे मायनस आहे ते पण दाखवेन. त्याच्यासोबतच या प्लॅटफॉर्मचे कोणते बेसिक रूल आहेत जे आपल्याला जाणून घेणं किंवा माहीत असणं तुम्हाला सुद्धा महत्त्वाचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जास्त टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आय होप तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केलं असेल. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून ठेवा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इकडे बघू शकता आपण आता NYS मार्केटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. वेबसाईटवरती आल्यानंतरच तुम्हाला बघा आता त्यांची जी ऑफर रनिंग आहे ती बघायला भेटते 2x बोगो. म्हणजे तुम्ही जर 2 अकाउंट बाय केले तर तुम्हाला एक्स्ट्रा 2 अकाउंट फ्री भेटणार आहेत. तुम्ही कोणतेही 2 अकाउंट बाय करा सेम साईजचे तुम्हाला 2 अकाउंट फ्री भेटणार आहेत. आता त्याच्यासोबतच तुम्हाला जर बाय 1 गेट 1 पाहिजे असेल ती सुद्धा ऑफर आता त्यांची रनिंग आहे. म्हणजे जर तुम्ही 1 अकाउंट बाय केलं तर तुम्हाला 1 अकाउंट फ्री भेटणार आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला आपला कोड यूज करावा लागेल जो की आपला कोड आहे AOF. आता ही NYS मार्केटची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईट एकदम नीट अँड क्लीन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं यांचे 3 मॉडेल आहेत. एक आहे इन्स्टंट, एक आहे 1 स्टेप आणि एक आहे 2 स्टेप. आता आपण 2 स्टेप बद्दल जास्त बोलणार आहोत. इन्स्टंट बद्दल पण बोलणार आहोत, पण 2 स्टेप वरती आपण जास्त लक्ष देऊया कारण खूप लोक 2 स्टेप यूज करणारेच आहेत. आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ट्रेडरसाठी कोणती असते तर ती पे आउट. इकडे NYS मार्केटच्या टीमने वरतीच किंवा NYS मार्केटने वरतीच त्यांचे जे काही पे आउट्स असतील त्याचे प्रूफ्स इकडे शो केलेले आहेत. आता खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जेही अकाउंट बाय करायचे असेल ते इकडे आपल्याला शो करतील. तुम्हाला जर अकाउंट बाय करायचं असेल सिंपल तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता जे अकाउंट बाय करायचं ते आणि बाय वरती क्लिक केल्यानंतर तुमचं इकडे ते अकाउंट ऍड होऊन जातं. जर तुम्ही आपला कोड यूज केलेला असेल AOF तर जी कोणती आत्ता रनिंग ऑफर असेल ती ऑटोमॅटिक अप्लाय होईल. ओके, आता हे मी कॅन्सल करतो थोड्या वेळासाठी. आता आपल्याला 2 स्टेप बद्दल आधी आपण बोलूया. 2 स्टेप सिलेक्ट केले 5000च्या अकाउंटवरती आपण बोलूया. आता 2 स्टेप मध्ये प्रॉफिट टार्गेट फेज 1 मध्ये आपल्याला 8% आहे. फेज 2 मध्ये आपल्याला प्रॉफिट टार्गेट 5% आहे. म्हणजे पहिल्या फेजमध्ये 8% प्रॉफिट करावं लागेल तेव्हा आपल्याला दुसरी फेज भेटेल. त्याच्यानंतर सेकंड फेजमध्ये आपल्याला 5% करावं लागेल. ते 5% प्रॉफिट केल्यानंतर सेकंड फेजमध्ये आपल्याला त्याच्यानंतर लाईव्ह अकाउंट भेटेल आणि त्या लाईव्ह अकाउंटमध्ये जो आपण प्रॉफिट करेल तो आपण विड्रॉल करू शकतो. त्याच्यानंतर फेज 1 मध्ये आपल्याला मॅक्सिमम लॉस किंवा फेज 2 मध्ये किंवा फेज 1 मध्ये डेली लॉस आणि मॅक्सिमम लॉस इकडे आपण बघूया. डेली लॉस 5% आहे आणि मॅक्सिमम लॉस 10% आहे. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही 5%च्या वर लॉस नाही करू शकत आणि त्याच्यासोबतच ओव्हरऑल तुम्ही 10%च्या वर लॉस नाही करायचा. त्याच्यानंतर मिनिमम ट्रेडिंग डेज 3 ट्रेडिंग डेज आहेत. आता 3 दिवस खूप प्रॉफिटमध्ये काय असतं की तुम्हाला मिनिमम एवढा प्रॉफिट करावं लागेल जसं की 0.25 0.50% प्रॉफिट करावं लागेल तेव्हा तो मिनिमम ट्रेडिंग डेज काउंट होईल. इकडे तसं नाहीये. तुम्ही फक्त 3 दिवस ट्रेड ओपन किंवा क्लोज करायचे तुमचे ऑटोमॅटिक मिनिमम ट्रेडिंग डेज काउंट होतील. त्याच्यानंतर ट्रेडिंग पिरियड अनलिमिटेड आहे. मॅक्सिमम लिव्हरेज 1:100 पर्यंत आपल्याला लिव्हरेज भेटणार आहे आणि त्याच्यासोबतच रिवॉर्ड तुम्हाला अप टू 100% भेटतील. 80 to 100%च्या आसपास भेटतील. हे आता 2 स्टेपचे की रूल आहेत. आपण 1 स्टेपचे आणि इन्स्टंटचे पण बघूया. आता 1 स्टेप मध्ये आपल्याला काय असेल तर फेज 2 पास करायची गरज नाही. डायरेक्ट आपण 1 स्टेपचं अकाउंट घ्यायचं ती फेज 1 पास करायची आपल्याला त्याच्यानंतर लाईव्ह अकाउंट भेटेल आणि त्याच्यावरती आपण पे आउट घेऊ शकतो. 1 स्टेप मध्ये आपल्याला पहिल्या फेजसाठी टार्गेट असणार आहे 10% आणि नंतर तुम्ही डायरेक्ट लाईव्ह अकाउंटवरती जाल. मॅक्सिमम लॉस जो आहे तो 6% मॅक्सिमम डेली लॉस जो आहे तो 3% असणार आहे आणि मॅक्सिमम लॉस 6% असणार आहे. आता मॅक्सिमम लॉस ट्रेलिंग आहे का ते आपण बघूया. तर मॅक्सिमम लॉस 1 स्टेप मध्ये ट्रेलिंग सुद्धा नाहीये. खूप 1 स्टेप अकाउंट मध्ये ट्रेलिंग लॉस आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर मिनिमम ट्रेडिंग डेज इकडे सुद्धा 3 आहे. ट्रेडिंग पिरियड अनलिमिटेड. लिव्हरेज थोडं कमी आहे 1:30 आहे आणि त्याच्यानंतर प्रॉफिट स्प्लिट अप टू 100%.
त्याच्यानंतर इन्स्टंट अकाउंट बद्दल आपण बोलूया. इन्स्टंट अकाउंट तुम्हाला माहितीच असेल की इकडे फेज 1 फेज 2 पास करायची गरज नाहीये. तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह अकाउंट भेटतं, त्याच्यावरती तुम्ही प्रॉफिट करायचा आणि तो विड्रॉल घ्यायचा. प्रॉफिट टार्गेट अनलिमिटेड, तुम्ही कितीही प्रॉफिट करू शकता. मॅक्सिमम डेली लॉस 3% आहे. मॅक्सिमम ट्रेलिंग लॉस इकडे बघा वरच दिले तुम्ही. खूप लोक बोलतात की भाई ह्या प्रॉफिटमध्ये हिडन रूल आहे, त्या प्रॉफिटमध्ये हिडन रूल आहे. इकडे त्यांनी वर शो केलंय की मॅक्सिमम ट्रेलिंग लॉस म्हणजे जो मॅक्सिमम लॉस आहे तो ट्रेलिंग लॉस असणार आहे. आता ट्रेलिंग लॉस वगैरे काय असतो तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यानंतर मिनिमम ट्रेडिंग डेज 7 डेज आहे, म्हणजे 7 किंवा 7 दिवस तुम्हाला ट्रेडिंग करावं लागेल. ट्रेडिंग पिरियड अनलिमिटेड आहे आणि लिव्हरेज 1:50 पर्यंत आहे. रिवॉर्ड सेम. आता आपण थोडं FAQ मध्ये जाऊया किंवा रूल सेक्शन मध्ये जाऊया आणि तिकडे जाऊन डिटेल्स मध्ये थोडे 2 स्टेपचे वगैरे रूल्स वगैरे. इकडे मी 2 स्टेप वरती सिलेक्ट केलं. 2 स्टेप मध्ये प्रॉफिट टार्गेट आपण बघितलेच की 8% फेज 1 मध्ये करावं लागेल आणि 5% फेज 2 मध्ये करावं लागेल. मॅक्सिमम लॉस 5% आणि मॅक्सिमम डेली लॉस 5% आणि मॅक्सिमम लॉस 10%. म्हणजे एका अकाउंटमध्ये मी जास्तीत जास्त 10% पर्यंत लॉस करू शकतो. मिनिमम ट्रेडिंग डेज आपल्याला निदान 3 दिवस त्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग करावी लागेल. इव्हॅल्युएशन रिव्ह्यू प्रोसेस एवढं जास्त बघायची गरज नाहीये. अलाउड ट्रेडिंग स्टाईल, तुम्ही इकडे स्कॅल्पिंग वगैरे सुद्धा करू शकता. आता खूप लोकांचा हाच डाऊट असतो क्रिप्टो प्लॅटफॉर्मसाठी किंवा ओव्हरऑल प्लॅटफॉर्मसाठी की आम्हाला स्कॅल्पिंग करायचे. खूप ट्रेडर्स असतात ज्यांना फक्त स्कॅल्पिंगच येते किंवा त्यांना स्कॅल्पिंगच करायचं असतं. त्यांच्यासाठी एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म ही आहे. तुम्ही इकडे स्कॅल्पिंग सुद्धा करू शकता. मॅक्सिमम रिस्क पर ट्रेड आहे. आता इकडे थोडं मॅक्सिमम रिस्क तुम्हाला बघून घ्यावे लागेल. जर तुमचं अकाउंट 50,000च्या आतला असेल तर तुम्ही 3% पर ट्रेड रिस्क घेऊ शकता. पण जर तुमचा अकाउंट 50,000च्या वरचा असेल तर तुम्ही 2% पर ट्रेडच रिस्क घेऊ शकता. ही एक गोष्ट बघण्यासारखी आहे. याच्यावरती थोडं लक्ष द्या किंवा ही गोष्ट थोडी नीट बघून घ्या. त्याच्यानंतर खाली काय आहे का आपल्याला बघण्यासारखं तर नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्राय करत जा की कोणत्याही प्रॉफिटमध्ये तुम्ही ट्रेड घेताय तर ट्रेड घेतल्या घेतल्या स्टॉप लॉस प्लेस करत जा आणि लगेच ट्रेड ओपन क्लोज करत जाऊ नका. जरी स्कॅल्पिंग अलाउड असली तरी ट्राय करायचं की निदान 1-2 मिनिटं तरी ट्रेड तुम्ही तो होल्ड करालच. ओके. त्याच्यानंतर इकडे खाली जास्त न्यूज ट्रेडिंग आपण बघूया. न्यूज ट्रेडिंग 5 मिनिटं आधी आणि 5 मिनिटं नंतर. रेड फोल्डरच्या ज्याही फॉरेक्स फॅक्टरीमध्ये न्यूज असतील त्याच्या 5 मिनिटं आधी आणि 5 मिनिटं नंतर ट्रेडिंग नाही करायची. जर तुम्ही तेव्हा ट्रेडिंग केली तर तुमचा अकाउंट ब्रीच होईल किंवा तुम्हाला पे आउट नाही भेटणार. ओके. त्याच्यानंतर खाली बघण्यासारखं काय आहे प्रॉफिट विड्रॉल्स. जेव्हा तुम्ही लाईव्ह अकाउंटवरती शिफ्ट व्हाल तेव्हा पहिला पेआउट तुम्हाला 14 दिवसानंतर भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला वीकला म्हणजे वीकली पेआउट्स भेटतील. ओके. त्याच्यानंतर प्रॉफिट स्प्लिटसाठी 80% प्रॉफिट स्प्लिट तुम्हाला भेटेल. 3 सक्सेसफुल पेआउट्स म्हणजे 3 जेव्हा तुम्ही पेआउट घ्याल तेव्हा तुम्हाला 90% प्रॉफिट भेटणार आहे. विचार करा, तुम्हाला फक्त 3 पेआउट सक्सेसफुल घ्यायचे, तुम्ही 90% प्रॉफिट तुम्हाला भेटून जाईल. आता इकडे जास्त गोष्टी बघण्यासारख्या नाहीयेत. लाईव्ह स्टेज, ट्रेडिंग कंडिशन्स इकडे फॉरेक्स इंडायसेस, क्रिप्टो वगैरे तुम्ही सगळं करू शकता. हे होते बेसिक 2 स्टेपचे. आता मी खूप वेळा रील्समध्ये वगैरे सुद्धा बोललोय की एकदम मिनिमम रूल आहेत किंवा हिडन रूल 0. हिडन रूल नसतातच मला कोणत्याच प्रॉफिटमध्ये. पण ह्याच्यामध्ये असंच नाही की भाई एखादा रूल आहे तो समजला नाही. एकदम नॉर्मल रूल आहेत. डेली डॉलर फॉलो करा, मॅक्स डॉलर फॉलो करा, बाद झालं. ओके. त्याच्यानंतर वन स्टेपमध्ये जास्त आपण एवढं काय बघणार नाही आहोत. वन स्टेपमध्ये डेली लॉस आहे 3%, मॅक्सिमम लॉस आहे 6%, मिनिमम ट्रेडिंग डेज आहे 3. त्याच्यानंतर बाकीचे सगळे रूल्स तर सेमच असतात. त्यामुळे जास्त एवढं काय बघायची गरज नाही. त्याच्यानंतर इन्स्टंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघायची आहे तर मॅक्सिमम लॉस जो आहे तो ट्रेलिंग आहे आणि 5% आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम ओपन रिस्क 1%च्या वर तुम्ही ऍट अ टाइम नाही घेऊ शकत. कन्सिस्टन्सी रूल सुद्धा आहे. 15% कन्सिस्टन्सी रूल आहे. मॅक्सिमम रिस्क पर ट्रेड आहे 2% पर ट्रेड. आता इकडे वरच दिले की मॅक्सिमम ओपन रिस्क 1%, त्यामुळे 2% पर्यंत जायचा सवालच येत नाही. 1%च्या आतमध्येच आपल्याला रिस्क ठेवावी लागेल. आता हे होते एकदम सिंपल 2 स्टेप, 1 स्टेप आणि इन्स्टंटचे सुद्धा रूल. आता हा मी व्हिडिओ बनवतो ठीक आहे. मी काही गोष्टी सांगितल्या असतील, काही राहिल्या असतील. तुमच्या सगळ्यांचं एक काम आहे की मी जिथे आलोय FAQ मध्ये येईन किंवा रूल्स मध्ये आलोय तिकडे यायचंय. कोणत्याही प्रॉफिटचं जेव्हा तुम्हाला फंडेड अकाउंट बाय करायचं एकदा इकडे व्हिजिट करायचंय. सगळे रूल्स 1 बाय 1, समजा हे 2 स्टेपचं आहे, सगळे रूल्स 1 बाय 1 चेक करायचे तुमच्या अकॉर्डिंग. जर तुम्हाला ते रूल्स सूट होत असतील तरच त्या प्रॉफिटचं अकाउंट बाय करायचं. खूप लोक अकाउंट बाय करतात आणि नंतर मग विचारायला येतात की हे रूल समजला नाही, तो रूल समजला नाही, आता काय करू.
तर तसं नाही करायचं. आधी रूल्स सगळे चेक करायचे, मला जमणार आहे तर ते बघायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ती प्रॉफिट ट्राय करू शकता. आता त्याच्यानंतर वरती इकडे डॅशबोर्ड वरती आपण जाऊन बघूया की माझ्या अकाउंटचा काय स्टेटस आहे किंवा माझा अकाउंट कोणता आहे. आता मी इकडे डॅशबोर्ड वरती सिंपल टॅप केलं, हा आहे NYS मार्केटचा डॅशबोर्ड. आता आपलं इकडे जर बघितलं तर 0 आहे, कारण मी इकडे टुडे म्हणजे आता 12 नंतर व्हिडिओ बनवतोय त्यामुळे दाखवणार नाही. मी फक्त दिस मंथ वरती टॅप करतो म्हणजे या मंथचा पूर्ण आपल्याला डेटा भेटेल. आता माझा PNL या अकाउंट चालू आहे 3473. आता सगळे चार्जेस वगैरे कट करून आय थिंक मी 3% अप आहे ह्या अकाउंटवरती. तुम्ही इकडे बघू शकता फेज 1 आहे आणि त्याच्यासोबतच हे माझं 100K अकाउंट आहे. हा होता NYS मार्केटचा एकदम सिंपल रिव्ह्यू व्हिडिओ. आता तुम्हाला अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला DM करू शकता किंवा मग तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. मी ट्राय करेन सगळ्यांचे रिप्लाय द्यायला. त्याच्यासोबतच NYS मार्केटचं तुम्हाला कोणतंही अकाउंट बाय करायचं असेल तर आपला कोड यूज करायला विसरू नका. आपला कोड आहे AOF. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर अजूनही तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.